हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सो आजचा जो व्हिडिओ प्ले होणार आहे तो आहे प्रिन्सच्या बर्थडेचा व्हिडिओ. येस, कारण त्याच्या बर्थडेसाठी आम्ही सगळे एक्सायटेड होतो आणि स्पेशली तो सुद्धा खूप एक्सायटेड होता. तो त्याच्या फ्रेंड्सना इन्व्हाइट केलेलं, माझ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट केलेलं आणि मॅजिक शो सुद्धा ठेवला होता आम्ही. सो आय होप की तुम्हाला तो व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. स्टे ट्यून विथ मी. थँक्यू सो मच. त्याचा बर्थडे 29ला असतो. 29ला त्याचा बर्थडे होता आणि 28च्या रात्री म्हणजे 12 वाजता नितीनने प्लॅन केलेला की आपण 12 वाजता केक आणूया आणि त्याच्यासाठी रात्री पण सेलिब्रेट करूया. छोटंसं सेलिब्रेशन इथे पण. हा नितीनच्या आवडीचा केक होता बाय द वे, कारण प्रिन्सला आणि यशला या दोघांना पण हे फ्लेवर आवडत नाही, पण तरी पण त्यांनी आणला होता आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला, सेलिब्रेट केलं. छोटंसं सेलिब्रेशन इथे आहे. इथे नितीन आईंना सांगत होता की अगं केक खा, पण आईंच्या अशा डोक्यामध्ये की नाही केक मध्ये तर अंड असतं. मग आम्ही सगळे त्यांना समजत होतो, नाही आई केक मध्ये अंड नाहीये, या व्हेज आहे, कम्प्लिटली व्हेज. मग त्यानंतर त्यांनी पण थोडासा केक खाल्ला. इथे नितीनची एकदम वेगळीच एक्साइटमेंट होती, कारण मुलाचा बर्थडे असल्यावरती तो जास्त त्याच्या अंगामध्ये पॉवर येते काय माहित नाही, बट खूपच जास्त एन्जॉय आणि एक्साइटमेंट होती सगळ्यांनाच की त्याच्या बर्थडेसाठी काय करायचं. सो प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि तुम्हाला खरंच खूप एन्जॉय करता येईल हा व्हिडिओ पूर्णपणे. यश इथे एकटाच नाचतोय, त्याचं काहीतरी वेगळं चाललेलं आणि ह्या दोघांचं काहीतरी वेगळं चालू होतं. प्रिन्सला केक खायचा होता आणि नितीन त्याला केक देत नव्हता, तर ह्या दोघांचं वेगळंच आपलं वेगळ्या दुनियेत होते ही दोघं जण आणि यश त्याच्या दुनियेत होता. आय डोंट नो काय चाललंय, काय कळतच नाहीये. प्रत्येक जण आपापल्या दुनियेमध्ये होते. एक वेगळीच एक्साइटमेंट आणि वेगळीच एनर्जी होती. इथे परत हा बघा डान्स करायला लागला. आय डोंट नो वाय दे आर लाईक दॅट. ओके, सो आता आपण जाणार आहोत डेकोरेशनच्या पार्टकडे. नितीनने आम्ही डिसाईड केलं की नितीनने नाही म्हणजे सगळ्यांनीच आम्ही डिसाईड केलं की डेकोरेशन इथेच करायचं आणि सेलिब्रेशन पण आपण इथेच. आणि मी इथे चिकन साफ करते, जे की मला खूप कंटाळा आलेला साफ करायला, पण मला करायला तर पाहिजे कारण जेवण आम्ही घरीच डिसाईड केलं की घरीच करूया. इथे मी सगळं मस्त मॅरिनेट वगैरे करून ठेवलेलं आणि ह्याला व्हिडिओ काढायला सांगितलं तर ह्याचं काहीतरी भलतं चालू होतं. अगेन तो नितीनकडे गेला आणि नितीनचं पण होतं की काय डेकोरेशन करायचं, कसं करायचं. हे त्याला आवडतो ककाशी, ॲनिमी कॅरेक्टर आहे ते सगळे, काय माहिती हे कोण आहेत, पण त्याला आवडतात. तर मग बलून्स वगैरे त्याच्याच अकॉर्डिंगली त्याने बलून्स पण घेऊन आलेला आणि ते यश हा हेल्पर म्हणून नितीनसोबत काम करत होता. दुसरं काय करणार ना, आम्हाला तेवढंच येतं बंचेस करायला, दुसरं काही येत नाही. आणि मी मग इथे बॉक्स पॅक करत होती, कारण त्याच्या बर्थडेसाठी डिसाईड केलेलं की फक्त केक नाही तर थोडं बर्गर वगैरे असं देऊया. आणि हा पण इथे माझी मस्करी करायचं काय थांबत नव्हता. इथे त्याने बलून्स आणलेले ककाशीचे, इताचीचे, जे काय आम्हाला त्याचे कॅरेक्टरच माहिती नाही आहेत, पण तो घेऊन आला आणि मी ते बॉक्स पॅकिंग करत होती. इतका कंटाळा आलेला ना, पण काय करणार आता, कामं तर केलीच पाहिजे, कंटाळा करून कसं चालेल. इथे मी बॉक्स व्यवस्थित पॅक करून देत होते आणि यश त्याच्यावर स्टिकर्स लावत होता की पार्टी बॉक्स असे स्टिकर्स आम्ही केलेले. हे सगळं आम्हाला ना एकदम फ्री ऑफ कॉस्ट मध्ये झालं होतं, कारण घर की खेती डेकोरेशन है और सब सब पहचान वाले है, तो अपने को कुछ ज़्यादा खर्चीला कुछ हुआ ही नाही. सो हे बघा आमचं डेकोरेशन इथे रेडी आहे मस्तपैकी. आणि प्रिन्स स्कूलवरून आल्यावरती खूपच एक्सायटेड होता. प्रिन्स खूपच एक्सायटेड होता हे सगळे डेकोरेशन बघून, कारण त्याच्या खूप आवडीचं होतं सगळं. सो तो स्कूलवरून आल्यावरती त्याच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी होती.
तिथे मी बघा अशी मस्त तिथे, कारण व्हिडिओमध्ये मला कोण घेतच नाही आणि परत ह्या लोकांचा डान्स चालू झाला होता. काय वेड्यासारखे डान्स करतात. आणि नंतर इथे मॅजिक शोची तयारी चालू होती की सगळीजण जमलेले, लहान मुलं स्पेशली त्यांच्यासाठी ठेवलेलं आहे इथे. आणि हे पण नितीनचे फ्रेंडच आहेत की नितीनच्या एका सांगण्यावरून ते आले होते त्यांच्यासाठी की प्रिन्सचा बर्थडे म्हणून या. आणि इथे चालू झाला मॅजिक शो. सो एन्जॉय दिस शो. Okay, can you tell me whose party is this? I can't hear. Whose party? Prince के लिए clap करो, come on, Prince के लिए clap करो. और now we are going to start what? Come on, clap louder. Go, go. Now again. Now what we are going to do? We both are going to close our eyes. दोनों भी आंखें बंद करेंगे. Music, थोड़ा सा music. Nobody is cheating for 1 minute. Nobody is cheating. Straight. No cheating. Open your eyes. And follow me. Do like this. Very good. On your head. Very nice. Up. On your head. Up. Stop. Now slowly turn the glass on your head. Yes, do it, do it. Don't be. 1, 2, Now we are going to empty this thing inside this glass. Slowly. I'm going to make it. And आपको कट करना है. हाँ, लेकिन मेरी फिंगर संभाल के. डुडू नहीं. किसी भी दिखाओ का जूम रखा जूम. इसके अंदर का मंत्र हो जाएगी. ये लोग आपका कटापरा. आपका कटापरा. 1. सब लोग बोलो 2, 3. आप लोग बोलो. जोरात बोला. व्हाईट कलर. कार माइक नाही. जोरात. हाँ व्हाईट कलर. कार चालू बघा.
परत टाका त्याच्यात. व्हेरी गुड. आता कोणता दिसतोय? काढून बघा. परत टाका. आता कोणता दिसतोय? काढून बघा. परत टाका. आता कोणता दिसतोय? नाही, काढू नका. दिसतोय व्हाईट दिसतोय. आता कोणी पण आवाज नाही करायचा. हात सरळ करा. हा, आता माझ्या डोळ्यात बघा. डोळे बंद करा. डोळे बंद करा. आता बघूया आता व्हाईट कलरचा रुमाल आहे. त्याचं काय होत आहे? त्याचा कलर आहे ना, काय झालं? काय काय दिसत आहे? मला तर दिसतोय. मॅडम तुम्हाला दिसतोय? जोरात बोला. दिसतो? ऑडियन्स तुम्हाला दिसतोय? मुलांना दिसतोय? आणि सर तुम्हाला दिसतोय? दिसतो? तुम्हाला दिसतोय? कोणता कलर आहे? किड्स कॅन यू सी? सर कारण त्यांना जादू केले, त्याची जादू आपण काढून टाकलं. जादू काढण्यासाठी तिथे जादूचा पंखा आहे. सर तुम्हाला काय करायचं? पंखा असं उघडायचं आहे आणि अशी हवा करायची तुमची. अभी आपको गाना गाना है. क्या? आपको गाना गाना है. मुझे गाना गाना नहीं आता. फिर तुमको क्या आता है? खाना खाना आता है. डोळे उघडा. No noise at all. कोणी पण आवाज नाही करणार. No noise at all. तिकडे. No noise. Then बोला 1, 2, and खूप मस्त असा मॅजिक शो झाल्याच्या नंतर आता इथे केक कटिंगला सुरुवात झाली. आम्ही सर्व लहान मुलांनाच फ्रंटला घेतलं होतं. जास्त काय आम्ही गोंधळ नाही घातला होता. केक कटिंग झाल्याच्या नंतर आमच्या सर्वांचं झालं फोटो सेशन चालू. जिथे प्रिन्स खूप कंटाळला होता, त्याला फक्त आणि फक्त गिफ्ट खोलायची एक्साइटमेंट होती आणि आम्ही इथे सगळेजण टाइमपास करत होतो. फोटो नाही काढते बाय द वे. फोटो सेशन झाल्याच्या नंतर आम्ही अनबॉक्सिंग करायला लागलो गिफ्ट्स. कारण या दोघांना खूप घाई होती की कधी आम्ही अनबॉक्स करतोय सगळे गिफ्ट्स आणि कोणी काय काय दिलंय बघा, कसे डान्स करताय. आणि यांचं चालू झालं गिफ्ट्स. चला ओपन करूया, काय कोणी दिलंय बघूया. चालू झालं आणि ते प्रिन्सला एक मस्त गाडी दिली आईने. खूप छान अशी, सुंदर अशी, मस्त अशी. नहीं चाहिए मुझे, नहीं दिखाना है. चलो लवकर अनबॉक्सिंग करा. अरे इकडे ये. वहिनी या इकडे. हा आपण चड्डी घालू त्याला. चला हे काय माहिती तुमच्या हातात? अरे प्रिन्स, अरे हे कर ना, थँक्यू तरी म्हण आईला. आई से आई. तिने आणलेलं ना आणि ग्रीन ग्रीन
लवकर खोल चल. यश कर ना ओपन तू पण कर. दिस इज फ्रॉम मम्मी. हा चल खोल लवकर. शायनिंग. दादा नीट बसलाय व्यवस्थित. हा आता खोला. खोल जोरात. यश अरे हळू मागे बघ. ए अरे आवाज देतोय पोरगा. मी त्याला डॉक्टर साहेब 501. अरे 501 हे बाजूचे. अरे मोठ्याने बोल. थँक्यू. हा मस्त आहे मस्त आहे. गुड. यस ओपन कर ना. तू पण काही टाइमपास लावलाय. हा हा हर्षित. अरे यू लव कलरिंग ना दॅट्स वाय. ओपन इट फास्ट. वेर इज आत्मीज गिफ्ट प्रिन्स. आत्मीज गिफ्ट. आत्मीचं गिफ्ट. हा थँक्स टू. हा अवनीश प्लीज. पिल्लू तुझा फ्रेंड अवनीश. पिल्लू तुझ्या हातात आहे ते कोणाचं आहे. सुरवी ते ग्रीन वालं होतं. यस वो ते आमच्यासाठी आहे. प्रिन्स वाव मस्त कलर आहे. चन्नूने दिला. से थँक्यू. से थँक्यू. प्रिशा थँक्यू चन्नू. मस्त झाले. छान दिल्या. आत्मीकडून प्रिन्सला मस्त 2 टी-शर्ट मिळाले. कारण शी थिंग्स की हे अशा गोष्टी देण्यात काही हे नाही. पण प्रिन्सला टी-शर्ट कपड्यांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. त्याला फक्त काय काय वस्तू भेटल्या त्याच्यात इंटरेस्ट आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कोण आहे रजत. हा ते योगा मॅम वाला रजत वाटतं. ओ भाई साहब. हो आई गिफ्ट. आजीने दिलेला गिफ्ट. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय.